शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील आहे। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कधी वाढणार, काय त्या संदर्भातील सविस्तर सखोल संपूर्ण बातमी थोडक्यात आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजू नका, जेणेकरून मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे। सविस्तर संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघावी कळकळीची विनंती आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक तुम्ही करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो, तशीच ही महत्त्वाची घडामोड आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। चला तर सविस्तर संपूर्ण व्हिडिओ जाणून घेत आहोत। तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांनो, महत्त्वाचे अपडेट म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचे अपडेट जसे की तुम्ही शकता कांद्याच्या दरात 15 दिवसात 50% वाढ, ईदमुळे वाढली मागणी। सध्याच्या घडीला बाजारात कांद्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मुस्लिम बांधवांची बकरी ईद हा सण जवळ आल्याने कांद्याच्या मागणीत वाढ झाल्याचं बोलले जात आहे, ज्याचा थेट फायदा हा कांदा दरात वाढ होण्यास होत आहे। अनेक शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे। अनेक शेतकरी सध्या कांद्या दरातील आणखी तेजीची अपेक्षा ठेवत आहे, ज्यामुळे सध्या बाजारातील तुलनेने आवक कमी होत असल्याचं कांदा दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे। 15 दिवसात 50% दरवाढ। राज्य सरकारच्या महाराष्ट्र पणन महामंडळाच्या बाजारभावाच्या आकडेवारीनुसार मागील 15 दिवसांमध्ये कांद्याच्या दर 50% वाढले असल्याचं पाहायला मिळाले आहे। मागील 15 आठवड्यात घाऊक बाजारात कांद्याचे दर हे 1200 ते 1300 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास रेंगाळत होते, जे सध्या 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास असल्याचं पाहायला मिळत आहे। परिणामी किरकोळ बाजारातही कांदा दर वाढले असल्याचं दिसून येत आहे, ज्यामुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी तर शेतकऱ्यांना मात्र त्याचा थेट फायदा होत आहे। शेतकऱ्यांनो, महाराष्ट्रातील घाऊक बाजारातील दर राज्यात प्रामुख्याने पुणे आघाडीच्या बाजार समितीसह राज्यभरातील घाऊक मार्केटमध्ये सध्या कांद्याचे दर हे 30 रुपये प्रति किलोहून अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यासह देशभरातील कांदा दरात वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत, ज्यामध्ये जून महिन्यात बाजारात येणारा कांदा हा प्रामुख्याने साठवणुकीचा कांदा असतो। शेतकरी चाळीमध्ये या ठिकाणी बघितलं आपला कांदा साठवून ठेवतात, तर व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा करून ठेवतात। परिणामी बाजारात मागणी पुरवठा यात तफावत जाणवत असल्याने कांदा दराने मोठी उसळी घेतली आहे। कांदा दरवाढी मागील कारण काय आहे? सध्या नोव्हेंबर महिन्यापासून कांदे दर घसरले होते, ज्यात सध्या हळूहळू वाढ होत आहे। मात्र कांदा दरवाढीचे नेमके कारण काय? तर 40% निर्यात शुल्क असल्याने निर्यातीमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊन निर्यात कमी होत आहे। मात्र बकरी ईदमुळे कांद्याच्या देशांतर्गत मागणीत मोठी वाढ झाली आहे आणि याशिवाय दक्षिणेकडील राज्याकडून महाराष्ट्रातील कांद्याला मोठी मागणी वाढली आहे। अशातच केंद्र सरकारकडून कांद्यावरील निर्यात शुल्क हटवले जाण्याची शक्यता आहे। परिणामी सध्या कांदा दरात वाढ होण्याचे बळ मिळत आहे। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब